First example in practice set 1.4. Theorem. What is the statement of theorem? If triangle ABC similar to triangle PQR, म्हणजे जेव्हा दोन ट्रायंगल एकमेकाला सिमिलर असतील, then तेव्हा त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल ABC, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. AB ची corresponding side कोण आहे? PQ. BC ची corresponding side कोण आहे? QR. AC ची corresponding side काय? PR. म्हणजे if triangle ABC similar to triangle PQR, then area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to square of their ratio of their corresponding sides. Corresponding sides कुठले आहेत? AB ची corresponding side PQ, BC ची corresponding side QR, AC ची corresponding side PR. ह्या थेरम वरून आपल्याला या प्रॅक्टिस सेट मधील एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे. फर्स्ट एक्झाम्पल बघा काय की the ratio of the corresponding sides of similar triangle is 3:5. Then find the ratio of their areas. पहिला जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया आपण काय सपोज केलं A1, शॉर्ट मध्ये लिहितोय मी, फक्त समजून घ्या. पहिल्या ट्रायंगलचा रेशो काय कन्सिडर केला आपण? A1. सेकंड ट्रायंगलचा रेशो काय एरिया काय कन्सिडर केला? A2. त्या दोघांचा रेशो काय? A1 upon A2. पहिल्या ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड 3 आहे, त्याला B1 म्हटलं किंवा काही म्हणू शकता, B1 स्क्वेअर. सेकंड ट्रायंगलचं जी करस्पॉन्डिंग साइड आहे त्याला काय म्हटलं? B2, B2 चा स्क्वेअर. हे कशानुसार? ह्या थेरमनुसार. म्हणजे हे जे दोन ट्रायंगल आहेत कोणते नाव दिलेले नाही. पहिल्याचा एरिया A1 म्हटलो, दुसऱ्याचा एरिया A2 म्हटलो. पहिल्याची करस्पॉन्डिंग साइड काय? B1, दुसऱ्याची करस्पॉन्डिंग साइड काय? B2 आणि त्या दोघांचा स्क्वेअर B1 स्क्वेअर अपॉन B2 स्क्वेअर. B1 as to B2 इथं दिले 3:5. 3 चा स्क्वेअर. B2 म्हणजे काय? 5. 5 चा स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ 3 9. स्क्वेअर ऑफ 5 25. A1 upon A2 म्हणजेच काय? Find the ratio of their triangles. Ratio of triangles. A1 upon A2 काय भेटलं आपल्याला? 9 upon 25. This is first example. Very simple example. Then second example in practice set 1.4. डिटेल्स मध्ये लिहित नाही, फक्त समजून घ्या, तुम्ही सॉल्व्ह करू शकता एकदा समजली. थर्ड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल खूप सिंपल आहे, गरज नाही. थर्ड एक्झाम्पल इन ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. ट्रायंगल ABC सिमिलर दिले कोणाला? ट्रायंगल PQR शी. अजून काय गिव्हन दिले बघा? एरिया ऑफ ट्रायंगल ABC. Area of triangle ABC is equal to 80. Area of triangle PQR. Area of triangle PQR is equal to 125. Then fill in the blanks. इथं मी डायरेक्ट क्वेश्चन लिहितो. काय फाइंड करायला सांगितलं आपल्याला? AB upon PQ. AB upon PQ चा रेशो फाइंड करायचा. सोल्युशन मध्ये काय? फर्स्ट स्टेप गिव्हन काय? एरिया ऑफ ट्रायंगल ABC similar to triangle PQR. If triangle ABC similar to triangle PQR, then we can write area of triangle ABC upon area of triangle PQR. ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा असणार आहे? त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोच्या प्रमाणात असणार आहे. करस्पॉन्डिंग साइड्स, तिन्ही करस्पॉन्डिंग साइडच्या पेअर घेत बसायची गरज नाही आपल्याला. फाइंड आउट करायला काय सांगितलं आपल्याला इथं? AB upon PQ म्हणजे तेवढीच फक्त पेअर घ्यायची, उरलेले दोन पेअर घ्यायची गरज नाही. आता इथं किती पेअर आहेत? की फर्स्ट AB upon PQ, सेकंड BC upon QR, थर्ड AC upon PR. पण आपल्याला रिक्वायर्ड काय इथं? फक्त AB upon PQ फाइंड करायला सांगितलं, मग तेवढीच गिव्हन AB स्क्वेअर upon PQ स्क्वेअर. व्हॉट इज द रिझन? नाही दिस थेरम. रिझन त्या ठिकाणी लावा लागेल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC 80. Area of triangle PQR 125.
AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. 5 ने डिवाइड केलं 25 किती 16. Therefore AB square upon PQ square is equal to 16 upon 25. 16 upon 25. Taking square root on both sides. Taking square root on both sides. Taking square root on both sides. दोन्ही बाजूचं काय करायचंय वर्गमूळ घ्यायचे. AB square चं स्क्वेअर रूट किती असणार आहे AB. PQ square चं स्क्वेअर रूट किती असणार आहे PQ. 16 चं स्क्वेअर रूट 4. 25 चं स्क्वेअर रूट 5. Therefore next step AB upon PQ is equal to 4 upon 5. Therefore AB upon PQ is equal to 4 upon 5. This is the third example, also very simple. Now take fourth example. Fourth example given triangle LMN. Triangle LMN similar to triangle PQR. Triangle LMN similar to triangle PQR. Also given that 9 into area of triangle. Area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. QR is equal to 20. फाइंड काय करायचं MN फाइंड करायचं. MN च्या पुढे काय क्वेश्चन मार्क. ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल PQR गिवन आहे. फर्स्ट स्टेप काय ट्रायंगल LMN similar to triangle PQR. What is the reason? Given. दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याचा एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन PQR is equal to इथं फाइंड आउट करायला काय सांगितलं बघ. QR दिले MN दिले. QR दिले MN फाइंड आउट करायचं. म्हणजे इथं करस्पॉन्डिंग साइड्स कुठली पेअर घ्यायची MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. तर इथं एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR डायरेक्टली रेशो दिले होतं. इथं याचा अर्थ काय होतो दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल LMN हा तसंच ठेवू. हा इकडे ट्रान्सफर केलं तर काय झालं ते एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा 9 आहे असं ठेवला आणि हा 16 इकडे घेतला 9 अपॉन 16. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR चा जो रेशो आहे तो इथं दिलेला आहे ऑलरेडी आपल्याला 9 अपॉन 16. MN square upon QR square. 9 also perfect square number, 16 also perfect square number. That's why taking square root on both sides we get MN. MN square root can MN. QR square root can QR. 9 से square root 3. 16 से square root 4. MN upon QR is equal to 3 upon 4. Okay. But now QR व्हॅल्यू किती दिले 20 दिली. ती व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी यूज करते. Therefore now MN upon 20 is equal to 3 upon 4. Therefore MN is equal to 20 कडे शिफ्ट केला न्यूमरेटरला गेला 4 डिनोमिनेटरला. MN as it is 4 5s are 20, 5 3s are 15. Therefore we got the value of MN is equal to 15 units. जे काही युनिट असेल त्याचं MN ची व्हॅल्यू काय मिळाली 15. म्हणजे बघा दोन ट्रायंगल सिमिलर दिले असतील तर आपल्याला काय लिहिता येतं यानुसार त्याच्या करस्पॉन्डिंग साइडचा जो रेशो आहे करस्पॉन्डिंग साइड जो आहे कोणत्या करस्पॉन्डिंग साइड जातात ह्या एक्झाम्पल मध्ये AB ची करस्पॉन्डिंग साइड काय PQ, BC ची करस्पॉन्डिंग साइड काय QR, AC ची करस्पॉन्डिंग साइड काय PR. त्याचप्रमाणे इथं LMN आणि PQR हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत.
LMN ला करस्पॉन्डिंग साईड काय असणार आहे PQ, MN ला काय असणार आहे QR आणि LN ला काय असणार आहे PR. आता यामध्ये कोणती पेअर घ्यायची, तिन्ही घेतल्या तर चालतात, पण आपण एकच घेतोय. का एकच घेतोय, आपल्याला QR दिलंय आणि MN फाइंड करायचंय. मग QR ला करस्पॉन्डिंग कोण आहे MN, म्हणजे फक्त एवढीच एक पेअर घ्यायची, बाकी लिहित बसायची गरज नाही. Fifth example, area of two similar triangles are 225 square centimeter and 81 square centimeter. Each side of the smaller triangle side किती दिले 12 दिले, and that's what काय सांगितलं, then find the corresponding side of the bigger triangle. आणि bigger triangle ची आपल्याला काय सांगितली, साइड फाइंड करायला सांगितलेलं आहे. पहिला ट्रायंगल जो मोठा ट्रायंगल आहे त्याचा एरिया काय कन्सिडर केला आपण A2. सेकंड ट्रायंगल जो स्मॉलर ट्रायंगल आहे त्याचा एरिया काय कन्सिडर केला आपण A2, A1 upon A2. मग हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कुठलं, पहिला ट्रायंगल आणि सेकंड दुसरा ट्रायंगल. पहिल्या ट्रायंगलला आपण A1 म्हटलं, सेकंड ट्रायंगलला A2 म्हणतोय. ते दोन्ही ट्रायंगल एकमेकाला सिमिलर आहेत, तर तेव्हा त्या दोघांच्या एरियाचा जो रेशो असणार आहे तो कसा असणार आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या करस्पॉन्डिंग ज्या साइड्स असतील त्याच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असणार आहे. आता करस्पॉन्डिंग साइड्स कुठल्या कन्सिडर करू आपण, स्मॉलर ट्रायंगलची तर 12 दिली, करस्पॉन्डिंग साइड किती दिली 12, म्हणजे 12 चा काय असणार आहे स्क्वेअर असणार आहे. आणि बिगर ट्रायंगलचे आपल्याला कन्सिडर फाइंड करायला सांगितलं, तर इथं आपण मेन्शन करूयात B1 इज द करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल, B2 बी द करस्पॉन्डिंग साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल. B1 स्क्वेअर असेल, B2 चा पण काय असणार आहे स्क्वेअर असणार आहे. ओके, आता A1 पहिल्या ट्रायंगलचे एरिया किती दिले 225 बिगर ट्रायंगलचा. स्मॉलर ट्रायंगलचे एरिया किती दिले 81 दिलेला. B1 स्मॉलर ट्रायंगलची साइड आपण फाइंड करतोय, बिगर ट्रायंगलची साइड आपण फाइंड करतोय. B2 स्मॉलर ट्रायंगलची साइड किती दिले 12 दिले, 12 चा स्क्वेअर फाइंड आउट करायचे. B1 फाइंड आउट करायचे, क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 to 5 हा 12 आहे, किंवा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड करूया. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, कॅल्क्युलेशन शॉर्ट मध्ये होईल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, $225 स्क्वेअर रूट 15, 81 स्क्वेअर रूट 9, B1 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट B1, 12 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट 12. हा 12 इकडे शिफ्ट केला अपॉन 9, 3 न भाग दिले, 3 3 जा 9, 5 into 4 20. B1 क्या है, B1 is the corresponding side of the bigger triangle, therefore corresponding side of bigger triangle is 20 centimeter. 20 centimeter इथे युनिट दिलेला आहे. Corresponding side of bigger triangle is a 20 centimeter. This is the example first. Next one, sixth example. Directly. Question 6. Triangle ABC and triangle DEF are equilateral triangle. Triangle ABC and triangle DEF are equilateral triangle. Triangle ABC and triangle DEF are equilateral triangle. Equilateral triangle म्हणजे काय? Triangle ABC हा equilateral triangle आहे असं आपण कधी म्हणतो? अँगल ए कितीचा असला पाहिजे 60 डिग्री, अँगल बी 60 डिग्री, अँगल सी 60 डिग्री. तर त्याच्या तिन्ही बाजू कशा असणार आहेत सारख्या असणार आहेत, तेव्हा हा ट्रायंगल काय झाला इक्विलॅटरल. मग ट्रायंगल डीएफ सुद्धा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. अँगल किती असणार आहे 60 डिग्री, हा अँगल किती असणार आहे 60 डिग्री, हा अँगल किती असणार आहे 60 डिग्री असणार.
मग दोन ट्रायंगल इक्विलॅटरल दिले, दोन ट्रायंगल इक्विलॅटरल आपल्याला गिवन मध्ये सांगितले. याचाच अर्थ काय झाला? याचाच अर्थ काय झाला? देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल DEF. आता सिमिलर डायरेक्टली मी कसं लिहिलं? ए टेस्ट नुसार. इथे ए टेस्ट डिटेल मध्ये लिहिलं नाही, डायरेक्ट स्टेप लिहिली ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल DEF. आता ए टेस्ट नुसार हे सिमिलर होत आहेत. कसं होत आहेत? इथं तिन्ही पण पेअर कसे आहेत बघा. अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल डी असणार आहे, अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल ई असणार आहे, अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ असणार आहे. बरोबर. करस्पॉन्डिंग अँगल कसे असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ए टेस्ट दोनच पेअर दाखवायचे, त्यानुसार हे काय झालं? सिमिलर झालं. मग एकदा हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले की बघा पुढे काय आपल्याला विचारले ते बघा. क्वेश्चन मध्ये काय दिलं? एरिया ऑफ ट्रायंगल इफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle DEF is equal to 1:2 means 1/2 हे given आहे. ट्रायंगल ABC चा एरिया आणि ट्रायंगल DEF चा एरिया यांचा जो रेशो आहे तो किती आहे? 1/2 आहे दिलेला आहे. इथं आपण दोन ट्रायंगल ते इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत म्हणून ते सिमिलर ट्रायंगल झाले. सिमिलर ट्रायंगल झाले की त्याचा एरिया जो रेशो असणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF. फाइंड आउट करायला काय सांगितलं बघा. AB दिलंय त्यांनी 4. AB किती दिलंय? 4 दिलंय. आणि D फाइंड करायला सांगितलंय. म्हणजे ह्याच्यावरून लक्षात येतं की कोणती पेअर आपल्याला वापरायची. AB चा स्क्वेअर फाइंड आउट करायला काय सांगितलं? D. AB ची करस्पॉन्डिंग साइड काय इथं? D. D चा स्क्वेअर. सगळं गिवन मध्येच दिले बघ. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF किती दिलंय? 1/2. तो इथं लिहिला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF 1/2. AB स्क्वेअर. AB ची पण व्हॅल्यू दिली 4 दिले. 4 चा स्क्वेअर. ओके. अपॉन D स्क्वेअर. D ची व्हॅल्यू फाइंड करतो आपण. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. 1 चं स्क्वेअर रूट किती असणार आहे? 1 च असेल. 2 चं स्क्वेअर रूट किती असणार आहे? √2 असेल. 4 चा स्क्वेअर आहे त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर किती मिळालं आपल्याला? 4. D स्क्वेअर चं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय मिळालं? DE. फाइंड आउट करायचं काय? D म्हणून हा D इकडे शिफ्ट केला. DE इज इक्वल टू हा 4 तसंच ठेवला, हा √2 इकडे ट्रान्सफर केला. D ची व्हॅल्यू काय मिळाली? D इज इक्वल टू 4 इंटू √2. D इज इक्वल टू 4 इंटू √2. युनिट त्यांनी दिलेलं नाही, सेंटीमीटर मीटर दिलेलं नाही, त्यामुळे आपण इथं काय लिहूया? युनिट. D इज इक्वल टू 4 इंटू √2. This is the final answer. That's all about practice set 1.4.